सगळ्यांना नमस्कार। ठीक आहे, आता आपण उद्या जो काही तुमचा एनएमएसचा पेपर होणार आहे, ठीक आहे, या एनएमएसच्या पेपरसाठी आपल्या वडिकाळा शाळेतील सर्व जे काही विद्यार्थी असतील 8वीच्या वर्गातील एनएमएसला बसलेले सर्वांना उद्याच्या पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता बघा, उद्याचा जो काही पेपर आहे आपला 22 डिसेंबर 2024 या रोजी आपला पेपर होणार आहे, बरोबर। आता या पेपरमध्ये तुम्हाला या पेपर बद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे। हा जो काही पेपर होणार आहे, हा पेपर आपला ओएमआर शीट वर तुम्हाला उत्तरपत्रिका गोल करायची आहे, ठीक आहे। आता ओएमआर शीट वर उत्तरपत्रिका गोल करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा पेन वापरायचा आहे। या पेनचं काय वैशिष्ट्य आहे, याचा टोक कसा आहे, थोडासा जाड टोक आहे। गोल करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल। काळ्या कलरचा पेन आहे, जाताना 2 पेन सोबत घेऊन जायचे, ठीक आहे। प्रश्नपत्रिकेवर कच्चं काम करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेजवर त्या ठिकाणी जागा दिलेली, ठीक आहे। आता बघा, जो काही पेपर आहे हा पेपर तुम्हाला अशा प्रकारच्या ओएमआर शीट वर सोडवायचा आहे। म्हणजे एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर पर्याय नंबर 3 असेल तर तुम्हाला त्या प्रश्न क्रमांकासमोरचा जे काही गोल दिलेले 4 त्यातील 3 नंबरचा जो काही गोल असेल, 3 आकडा लिहिलेला, त्या ठिकाणच्या गोलवर तुम्हाला पूर्णतः गोल करायचे। आता गोल कसं करायचंय, तर गोल तुम्हाला या पद्धतीने करायचं, ठीक आहे। कोणीही आणि एकदा जर गोल केलं परत त्या प्रश्नाला दुसरं गोल तुम्हाला करता येणार नाही। गोल करताना पूर्णतः या पद्धतीने गोल करायचे, मध्ये स्टिंब द्यायचं नाही किंवा कडन अशी रेघ ओढायची नाही, आहे का नाही। या पद्धतीने तुम्हाला गोल करायचे, ठीक आहे। ही गोष्ट समजली, सर्व व्यवस्थित। आणि तुमचा सीट नंबर लिहिताना जर वरी सुद्धा तुम्हाला अंकामध्ये सीट नंबर लिहायचा आहे आणि ते जे काही अंक असतील त्या पद्धतीने त्या नंबरचा अंक खाली गोल करायचा आहे, तिथं तुम्हाला सांगतील ते सर, ठीक आहे। आता बघा, जो काही आपला एनएमएसचा पेपर आहे, हा एनएमएसचा पेपर 2 टप्प्यात होणार आहे, ठीक आहे। एनएमएसचा जो काही तुमचा पहिला पेपर होणार आहे तो मॅथचा होणार आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट। आता मेंटल ॲबिलिटी टेस्ट मध्ये पेपर हा पूर्णतः तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असणार आहे। पेपर हा पूर्णतः तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असणार आहे। आता बघा, आता पहा, या पेपर मध्ये बुद्धिमत्तेचा सर्व सिलेबस तर आपण आपल्या शाळेमध्ये घेतलेलाच आहे, बरोबर आहे की नाही। परंतु या पेपर मध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील ते आहेत अक्षरमाला, संख्यामाला, आकृत्या, विसंगत पद, गटात न बसणारे, आहे का नाही, या पद्धतीनं। परत आपला ठोकळा आहे, ठीक आहे। जेवढे काही टॉपिक आहेत, लयबद्ध मांडणी असेल की लयबद्ध मांडणी पहा आपण या ठिकाणी केलेली, ठीक आहे। किंवा जी काही सांकेतिक भाषा असेल या पद्धतीनं, जे आपण ते एबीसीडीचा वापर करून सांकेतिक भाषा वगैरे आपण सोडवलेली आहे, समजतंय तुम्हाला, ठीक आहे। या पद्धतीचे जेवढे काही प्रश्न असतील, जेवढ्या प्रश्नांचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करता येईल तेवढ्या प्रश्नाचा तुम्ही त्या ठिकाणी काय करायचा आहे, सराव करायचा आहे। आता मला सांगा, सराव करत असताना आता अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, आजच्या 1 दिवसाचा वेळ आहे, तुम्ही सराव करा। बुद्धिमत्तेला तुम्हाला सांगतो, तुम्ही सराव करून जेवढं समजून घेता तेवढा तुमचा अभ्यास परफेक्ट होईल। जर तुम्ही नुसतं ठीक आहे हे येतंय मला असं म्हणलात, असं नाही, त्या प्रश्नाचा सरावच पाहिजे, त्या प्रश्नाचा काय पाहिजे, सराव। आता विज्ञानचा जर एखादा प्रश्न असेल तो जर तुम्ही खटकन वाचला ते तुम्हाला लक्षात आहे, पण ह्याला तुम्हाला सराव पाहिजे, ठीक आहे। हे 90 मार्क, यासाठी तुम्हाला 90 प्रश्नासाठी 90 प्रश्न असतील, त्या 90 प्रश्नाला 90 मार्क असतील, ठीक आहे। हा पेपर तुमचा असेल बुद्धिमत्तेचा, यासाठी वेळ किती असेल तुम्हाला, 90 मिनिटे, म्हणजे 1.5 तास वेळ असेल। आता यामध्ये जे प्रश्न तुम्हाला येणार नाही ते सुद्धा तुम्ही अंदाजाने गोल करायचे। एकही प्रश्न रिकामा सोडायचा नाही, का तर याला निगेटिव्ह मार्किंग नाही। प्रश्न चुकला तरी तुमचे गुण वजा होत नाही, समजलं हे। चला, आता जो काही तुमचा दुसरा पेपर होणार आहे, दोन्ही पेपरच्या मध्ये तुम्हाला ब्रेक राहील। दुसरा जो काही 1.5 तासाचा पेपर होणार आहे तो पेपर तुमचा होणार आहे सॅटचा, स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट। हा पण पेपर तुमचा 90 प्रश्न असतील, त्यासाठी तुम्हाला 90 मार्क असतील आणि त्यासाठी वेळ हा तुम्हाला 90 मिनिटे असणार। वेळ किती असणार आहे तुम्हाला, 90 मिनिटे। या 90 प्रश्नांमध्ये जो काही आपला शालेय सिलेबस आहे या सिलेबसवर तुम्हाला प्रश्न असतील। यामध्ये गणित या विषयासाठी तुम्हाला किती मार्क असतील, किती, 20 मार्क, म्हणजे गणितासाठी 20 प्रश्न असतील, 20 प्रश्नासाठी 20 मार्क असतील, ठीक आहे। परत विज्ञानसाठी तुम्हाला 35 प्रश्न असतील, त्यासाठी 35 मार्क असतील। सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा 35 प्रश्न असतील, त्यासाठी सुद्धा तुम्हाला किती मार्क असतील, 35 मार्क असतील। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकूण प्रश्न किती झाले, 90, एकूण वेळ किती झाला, 90 मिनिटे। आता
बुद्धिमत्तेचा पेपर सोडवताना थोडा फास्ट सोडवायचा, त्या ठिकाणी तुम्हाला वेळ कमी पडणार आहे. परंतु इकडं सॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला वेळ शिल्लक राहील, त्यामुळे विचार करून उत्तर सोडवायचे. एकदा गोल केलेलं उत्तर परत तुम्हाला बदलता येत नाही. तुम्ही जर डबल गोल केले तर ती OMR शीटची जी काही तुमची उत्तरपत्रिकाची मशीन तपासते, मशीन मार्फत तपासली जाते, त्या ठिकाणी तुमची ती उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही. ठीक आहे, हे सर्व सगळ्यांना समजले? सगळं समजलं सगळ्यांना? बुद्धिमत्तेमध्ये आज आपण जो काही हा ठोकळ्याचा भाग बघितला, घनाचा, घन असेल, इष्टिका चित्ती असेल, या पद्धतीने किती पृष्ठे गोल केले, किती काय केले याबद्दल. ठीक आहे, तर हे सर्वांनी काय करायचंय, व्यवस्थित एकदा वाचून जायचे. परीक्षेच्या पुढं म्हणजे परीक्षेला सामोरं जाताना कोणीही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेणार नाही. मला हे येत नाही, मला ते येत नाही. तुम्ही मला बिनधास्त परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक प्रश्न विचारू शकता. माझा नंबर सगळ्यांकडे आहे, सर्व मला विचारू शकता. पण आपल्या शाळेचा NMS मध्ये रिझल्ट हा आलाच पाहिजे. ठीक आहे, टेन्शन कुणी घेणार नाही. टेन्शन घेतल्याने तुमचे मार्क कमी होणार आहेत, मार्क वाढणार आहेत का? जेवढं तुम्ही फ्री माइंडली परीक्षेला सामोरे जातात तेवढे तुमचे काय होतील, त्या ठिकाणी मार्क वाढणार आहे. ओके, सगळ्यांना समजलं? कोणाला काही अडचण आता काहीच नाही ना? बिंदास. चला, सगळ्यांना परीक्षेच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद.